खंडोबा यात्रेच्या निमित्ताने पिसोरे खानगाव या गावाला रात्रीचं गावाने येण्याचा योग आला. ही खऱ्या अर्थाने आपली या ठिकाणी भेट घडून दिली. खंडोबा महाराजांनीच घडून दिली. आपल्या नेत्यांचा फोन होता मला, काही येऊ नका, मला काय तर आलो का असं नाही. यांना पण सरपंचाला म्हणलं तुम्हाला पण फोनवर म्हणलं, शेवट आपलं तुम्ही बोलवले, आपण गेलं पाहिजे. हे आमचं कर्तव्य आहे ना. आता ठीक आहे, आम्हाला निवडून दिलं, मला तर भागलं का आमचं, तुमच्यात गेलं पाहिजे ना. आता तिकडं आम्हाला त्रास होतो, काय होतं याला काही घेणं देणं नाही. आता तुमच्यात आलं पाहिजे, सुखात दुःखात जेवढं येता येईल तेवढं येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आल्याशिवाय काम पण करून येत नाही. मी झाल्यानंतर लाईटीची अवस्था केली. यांनी सांगितलं का आजच लाईट तोडली. तिथे काल परवा आलो असतो, तिथे एखादा हायमॅक्स पाठवून दिला असता. सांगून आहे ना, लोकांचं काम आपल्या लक्षात येत नाही, तीव्रता लक्षात येत नाही. जेव्हा आपण डोळ्याने पाहतो ना, तेवढीच त्याची तीव्रता लक्षात येते आणि ते काम आपल्या कायम डोक्यात फिट राहतं. तुम्ही मला काय कामाचा अर्ज दिला ना, आता अर्ज दिला मी ठेवून देईन, त्याची तीव्रता लक्षात येत नाही. ठीक आहे, ज्यावेळेस कामांचे वाटप होईल त्यावेळेस आम्ही अर्ज काढू, हे करू. पण एखादं काम आपण नजरेने बघितलं ना, आपलं लक्षात हे लय अवघड परिस्थिती, काम दिलं पाहिजे. मध्ये मुंगी पैठण, आपलं मुंगी आपल्या मतदारसंघात, त्या मतदारसंघात फोन आला तुझ्या मोबाईल. तर मुंगीला मी आज शेवगाव तालुक्यातली मुंगी म्हणजे पैठणच्या अलीकडे, ते असं गावात चालू. एक जण म्हणलं चला आमच्या वस्तीकडून चला चक्कर मारली. मी गेलो आणि मी बघितलं रस्त्यांची इतकी दुरावस्था, इतकी भयान दुरावस्था. मला हे काय परिस्थिती, ही किती अवघड परिस्थिती. मी म्हणलं पहिलं मला पत्र आणून द्या. आता मला पत्र जरी आणून दिलं त्यावेळेस निधी, रस्त्याचा निधी, मी पहिलं म्हणते मुंगीचे रस्ते टाकून द्यावं. तसं इथं सुद्धा खंडोबा मंदिर आलं, पिसोरे खानगाव आलं. तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. तर आता तुमच्या गावासाठी तुमच्यात आलं पाहिजे, तुमच्या येणाऱ्या कालखंडामध्ये कामं पण केलं पाहिजे ना, हे सगळ्यात महत्वाचं. उदय काय नुसते मिरवायला काय. आणि आता झालो खासदार, झालं कसला खासदार तू आता आमचं 5 वर्ष सेवक सेवा करणे हे महत्वाचं. हे पद शिल्लक असतात, म्हणजे त्याला डोक्यात हवा जाते ना पदाची. मग तेव्हा म्हणला असता तुम्हाला नाही, आता जरा जरा उशीर लोक पुढारी वाट बघून येतात, कधी पुढले लोक येतात नका निमित्त साधून असतो. आणि शेवट आपण गेलं पाहिजे. मग आपल्या गाडीचं किती विषय जावं लोक, मी 10 लोक जरी असते तरी मी आलो असतो. 5 लोक असते नसतं कुणीतरी आपलं देवाचं दर्शन घेऊन गेलो असतो. हे सगळ्यात महत्वाचं असतं. आज या ठिकाणी येण्याच्या योगाला काही कामं असतात तर भविष्यात देत जा. तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, तुम्ही तुमचं काम केलं नाही प्रामाणिकपणे. आता काम जबाबदारी माझी, तुम्ही त्रास देत राहिलं पाहिजे. आता आपल्याला काय वाटतं, जाऊन द्या आता खासदार तू चांगलं चाललंय, जाऊन द्या आपलं तरी काय काम पडायचं. तू त्रास देत राहिलं पाहिजे. म्हणजे कामं असते, तुम्ही 10 कामं सांगितले, 10 कामं होणार का? नाही होणार. त्याच्यात 5 कामच होतील ना, 5 कामं होतील. म्हणजे व्यक्तिगत काही सार्वजनिक असो, व्यक्तिगत स्वरूपाच्या काही अडचणी असो. उद्या नगर सारख्या ठिकाणी आले तुम्ही, तुमचं झेडपीत काम अडकलं, प्रांत ऑफिसला काम अडकलं, कलेक्टर ऑफिसला अडकलं, अजून कोणत्या ऑफिसला अडकलं. अधिकारी कसे झाले माहित नाही तुम्हाला. निगरगट्टे मगरूर झालेले आहेत ना, त्यांना तुमच्या आमच्या गरिबांचं तर घेणं द्यायला नाही ना. अशा वेळेस नाही काम केलं, चला ना आपलं हक्काचं ऑफिस आहे ना, तिथं आलं मी असून तिथं एखादा माणूस आता चल आमच्या बरोबर असं काम नाही, फोन करा. आलं पाहिजे, फोन करा, सांगितलं पाहिजे. नाही तर कधी कधी आपण त्या ऑफिसच्या दारात बसवतो, संध्याकाळी निरोप येतो, नाही आज नाही काम उद्या. अशा वेळेस तुम्ही त्या ऑफिसला जायच्या आधी ऑफिसला येऊन बसायचं, असं आम्ही एका ठिकाणी काम चाललंय, आम्ही पिसोरे खानगाव. सांगा ना, पिसोरे खानगावचं एखादं सर्वसामान्य माणूस जर नगरला यायचं म्हटलं दिवस जाणार आहे का नाही. गरीब लोकांचं काय नाही होत. तुमच्या आमच्यासारखे लोक पुढे कोणाच्या कोणा समोर जाऊन बसून काम करतात. आत्ताच एक उदाहरण, मी इकडे यायला मला का अर्धा पाऊण तास उशीर झाला. कसला, मी ज्यावेळेस नगरमधून बाहेर निघत होतो मला फोन आला, शेवगावचे आपल्या शेवगाव मिरी वगैरे नाही का, मिरी त्या भागातून फोन आला मला. फोन आला काय, आमची शेवटची एसटी ना ती गाडी फेल झाली आणि त्या डेपो मॅनेजरने सांगितलं आता गाड्या नाही काय नाही. आणि शेवटची गाडी टायमिंग किती, 7:30चा, 7:15चा. आता 7:15चं जर त्या मिरी त्या भागातल्या गाडी शेवगावच्या त्या पुढल्या गाव आहे, त्या गावांची गाडी जर शेवटची बंद पडलं काय करायचं लोकांनी.
लहान लहान पोरं, महिला, वयस्कर लोक, हे सगळे लोक यांनी जायचं कुठं. मला फोन आला म्हणून थांबा मी चालू एसटी डेपोत. मी तशीच गाडी एसटी डेपोत घातली. त्या डेपो मॅनेजरला सांगितलं त्या जिल्ह्याच्या मेन